नाही, पण कसं झालेलं आहे, मेंढरासोबत राहून वाघ सुद्धा मेंढरूच झालेला आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य आपलं स्थापन केलं ते असलं स्वराज्य नव्हतं. अरे काय निवडणुका लागल्यात, कुठं मतदान करायला लोक पैसे घ्यायला लागले, कोण मतदान विकत घ्यायला लागलं. अरे कुठं नेऊन ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. अरे निधड्या छत्राचे वाघ हे मावळे त्या मुघलांना पळून लावण्यासाठी जीवातही त्यांनी बाजी लावली आणि त्यांच्या हातातून जे वाचवलेलं स्वराज्य तुमच्या हातात सोपवलं. त्या स्वराज्याचा असा चुथडा करताय तुम्ही. लाजा नाही वाटत का? विकत मतदान देता, विकत मतदान घेता. अरे दोन्ही तुम्ही या स्वराज्यातलेच ना. या स्वराज्याला संपवायला निघाले का? हे कित्येक बलिदानाच्या वर स्थापन झालेलं स्वराज्य आहे. असं थोडीच मिळवलेलं कतही चालणार नाही. त्यामुळे अरे हे नवयुवक झोपलेत का? कशासाठी? अरे एक वेळची पार्टी त्यांनी दिली आणि थोडासा खर्च करायला पैसा दिला म्हणजे झालं का? तुमचं भवितव्य धोक्यात आहे. हे देश मातीमोल होत आहे. मी म्हणत नाही कुठली पार्टी खराब आहे किंवा कुठल्या पार्टीला निवडून द्या, मला काही घेणं देणं नाही. पण त्या व्यक्तीला निवडून द्या जी व्यक्ती खरंच तुमचा विकास करणार आहे, तुमच्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करणार आहे त्यांनाच निवडून द्या. उगं उठले धर्माच्या नावावर, कुणी विकासाच्या नावावर उगं फालतू गप्पा. विकास करणार नाही, फक्त विकासाच्या मोठमोठ्या थापा मारणार. पण तुमचं मतदान मागताना विकासाच्या नावावर मागणार, पण तुम्ही मतदान करणार नाही. विकासाच्या नंतर तुमचं मतदान विकत सुद्धा ते घेणार. इथपर्यंत मजल गेलेली ही लोकशाही थोडीच मिळवण्याचं काम हे लोक करत आहेत. कुठल्या एका पार्टीचा काही घेणं नाही. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे सध्या, फक्त आणि फक्त गोष्टी पैशाच्या चालत आहेत. अरे ते तुम्ही म्हणाल मग त्यांना समोर आणा. अरे ते पोलिसांना मिळावं देत नाही तर आपल्याला मिळवून देतात का? आणि एक साधा खरा भारतीय, खरा महाराष्ट्रीय याला कधीच मतदान विकायचं नाही. पण कसं झालेलं आहे, मेंढरासोबत राहून वाघ सुद्धा मेंढरूच झालेला आहे. त्यामुळं आणि वाघ होऊन या देशाला वाचवलं पाहिजे.